वाले 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू अरुणजी कोहली साहेब यांचे देखील आगमन होते. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर स्ट्राईक एंडला चेतन पाटील उर्फ छोट्या आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहाल चेतन भोईर. दोन्ही चेतन नावाची जोडी घनसोली अ या संघाकडून देखील खेळपट्टीवर तैनात. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं P1चं षटक हाताळण्यासाठी दिवा 30+ ब या संघाकडून मात्र गोलंदाज कुणाल याला देखील पाचारण केलं जातंय. तर पंचांच्या भूमिकेत आपण पाहाल उदयजी तांडेल सर आणि त्यांच्या समवेत दिलीपजी पाटील सर आग्रोली. थोडस स्पीडअप करायचंय सामना. 5 षटकांचा सामना याची देखील नोंद घ्यायची आहे. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाज इथून मात्र कुणाल. तर सामन्याला इथून सुरुवात पंचांचा हिरवा कंदील येतोय. स्ट्राईक एंडला चेतन पाटील याला देखील पाळतात. नॉन स्ट्राईक एंडला चेतन भोईर. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक देखील तैनात होते. तत्पूर्वी मात्र एक ही धावसंख्या धावफलकावर लगवण्यामध्ये यश मिळवतोय फलंदाज चेतन पाटील आणि संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होत असताना इथून धावसंख्या 0 गडी बाद 1 या आकड्यावर देखील पोहोचवली जाते. तर आता स्ट्राईक एंडला आपण पाहाल प्रथमतः जो फलंदाजी करण्यासाठी असलेला चेतन भोईर. तर विनंती असेल दिवाले 40+ संघाचे कोणताही खेळाडू जर आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच सागर 11 दिवाले संघाच्या खेळाडूंना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं. आपलाच देखील आग्रहाचं निमंत्रण देखील असेल 30+ क्रिकेट संघ दिवाले यांच्या माध्यमातून. तर दुसरा चेंडू देखील फेकला गेला. त्यावर देखील 1 धाव आणि संघाची धावसंख्या 19 पाहिली तर 2 आकड्यावर पाहायला मिळते. तसेच विनंती असेल समाधान पाटील तसेच त्यांच्या समवेत देवेंद्र कोहली साहेबांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. तर तिसरा चेंडू आता मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि इथून मात्र फलंदाज क्रमांक 1 चेतन पाटील उर्फ छोट्या बॅक टू दी पॅव्हिलियन. एक माफ करा चेतन भोईर आउट होतोय आणि चेतन पाटील मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल. तर नौका फलंदाज 1 डाऊनच्या माध्यमातून मात्र खेळपट्टीच्या दिशेने रवाना होतोय प्रदीप. तर 1 या धावसंख्येवर पहिला गडी मात्र इथून बाद होते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना घनसोली अ या संघाला देखील आपण पाहाल आणि अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी दिवा ब संघाचा गोलंदाज कुणाल याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 3 चेंडू मात्र फेकले गेले आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करून मात्र 1 गडी बाद देखील केलाय कुणाल याने. अजून 3 चेंडू देखील शिल्लक असतील. P1चं पहिले षटक असताना एक कंजूसपणाची गोलंदाजी आतापर्यंत फेकली जाते. तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज देखील प्रदीप याला पाहाल आपण 1 डाऊनच्या माध्यमातून. तर विनंती असेल रिक्षा बाहेर काढायचे. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डाव्या हाताकडून कुणाल देखील सज्ज असेल. चौथा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न परंतु गफलत यष्टीरक्षकाच्या माध्यमातून होते
आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव देखील संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2 अशी देखील पाहायला मिळते. षटक मार्गस्थ क्रमांक 2 दिवा ब या संघाकडून गोलंदाज कुणाल देखील सुरेखरित्या गोलंदाजी करतो. आतापर्यंत जखडून ठेवलं जाते. एकही मोठा फटका या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत नाहीये. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 3 हा आकडा देखील पाहायला मिळतोय. P1चं षटकाचा विचार केला तर क्षेत्ररक्षणाची पाबंदी असलेला षटक देखील असतो. यामध्ये फलंदाजाला मात्र धावा लुटण्याचा चान्सेस मात्र भरपूर असतो, परंतु इथे जखडून ठेवलं जाते. गोलंदाज कुणाल एक टिचून मारा करतोय आणि मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित इथून ठेवतोय घनसोली अ संघाच्या फलंदाजांना. धावसंख्येचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा धावफलकावर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू देखील असेल. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. आणि आता मात्र एक सोपा झेल. फलंदाज क्रमांक 2 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. 2 मोठे मासे मात्र 2 गडी बाद करून अवघ्या फक्त 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी वाट्याला आली आणि मात्र आपले 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला देखील गेले. घनसोली अ या संघाचे 3 या धावसंख्येवर. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर P1चं पहिले षटक हाताळत असताना कुणाल एक कंजूसपणाची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. 2 गडी बाद करून मात्र फक्त 3 धावा खर्च केल्या. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रितेश मुरकुटे याला मात्र पाचारण केलं जाते. तर नौका फलंदाजाचा विचार केला तर विजय चेतन पाटील उर्फ छोट्या हा मात्र सलामी लावलेला फलंदाज अजून देखील खेळपट्टीवर खेळताना दिसतोय. त्याच्या समेत नौका फलंदाज देखील आपण पाहाल विजय याला. तर दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होत असताना पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीसाठी डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज प्रितेश. तर पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक हाताळत असताना इथून मात्र कोणत्या पद्धतीची गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू कार्पेटच्या आधारे मात्र गचाल क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केले जाते, परंतु बॅकअप चांगला येतोय ते आणि इथून मात्र जिथे कुठे एकही धाव नव्हते तिथे मात्र सहजरित्या 2 धावा पळून मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्येचा आलेख मात्र पुढे सरसावताना दिसेल 5 या आकड्यावर. दोन गडी बाद 5 अशी धावसंख्या देखील पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर इथून मात्र 2 धावा बलकावल्या जातात. षटक क्रमांक 2 हाताळत असताना गोलंदाज प्रितेश याला देखील पाहाल तर थोडीशी गचा क्षेत्ररक्षण देखील मागच्या चेंडूवर पाहायला मिळाला. त्याचा मोबदला इथून देखील झाला गेला घनसोली संघाला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर घेतलेला खरपूस समाचार आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. पहिला चौकार इथून मात्र येतोय चेतन पाटील छोटे याच्या माध्यमातून आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 9 या आकड्यावर मात्र धावसंख्या पोहोचवली जाते. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा, तदनंतर आलेला हा चौकार. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या जातात गोलंदाज प्रितेश याच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा झेलची संधी होती, परंतु गचाल क्षेत्ररक्षण इथून मात्र जीवनदान
ज्याच्या माध्यमातून चौकार टोकला गेला त्या फलंदाजाला इथून जीवनदान मिळालं जातंय आणि त्या चेंडूवर मात्र एक धाव, एका धावेने दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 2 गडी बाद 10. तर 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. गोलंदाज दिवा 30+ ब या संघाकडून प्रितेश. तर प्रथम तास फलंदाजीसाठी देखील सज्ज असेल विजय. पहिला चेंडू आपल्या इनिंगचा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय. भीमर पद्धतीचा चेंडू फेकला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय भीमर 1+1, 2 धावांचा बोनस. बहाल केलं जाईल आणि दंडित केलं जाईल गोलंदाजाला. फ्री हिटची संधी देखील असेल. धावसंख्या धावफलकावर 12. थोडंसं दबाव, कारण विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर मात्र झेल मात्र सोडला गेला. थोडंसं दडपण गोलंदाजाच्या मनावर देखील पाहताना दिसतोय. त्याचाच एक चेंडू भीमर पद्धतीने फेकला गेला. आता मात्र सुरेख पद्धतीचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं. मात्र फ्री हिटची संधी आणि संधीचं सोनं इथून काय करता आलं नाहीये चेतन याला. आणि एक या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 13 या आकड्यावर देखील पोहोचवली जाते. षटकातील विचार केला तर 2 चेंडूंचा अजून खेळ देखील शिल्लक असेल. सुरेखाची पंचगिरी, उदयजी तांडेल सर तसेच त्यांच्या समवेत दिलीपजी पाटील सर यांना देखील आपण पाहाल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु कार्पेटच्या आधाराने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र जातोय. तत्पूर्वी मात्र सहजरित्या एक धाव आणि शेवटचा एक चेंडू जाण्याचा शिल्लक असेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गोलंदाज प्रितेश याला देखील पाचारण केलं होतं, परंतु थोडासा महागडा ठरला. पहिल्या षटकाचा विचार केला तर कुणाल याने 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद देखील केले होते, परंतु इथे कुठेतरी थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय गोलंदाज प्रितेशाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. 2 षटकाच्या अखेरीस नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजीसाठी सज्ज असलेला घनसोली असंघ धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 14, 2 गडी बाद 14 देखील पाहायला मिळतात. या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च देखील केल्यात गोलंदाज प्रितेशाने. तर गोलंदाज अश्विन याला मात्र इथून तिसऱ्या षटकासाठी कर्णधाराने मात्र पाचारण केले. तर पहिल्या षटकामध्ये कुणाल याने 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले, तर दुसरं षटक हाताळत होता प्रितेश यांनी मात्र 11 धावा आणि तिसऱ्या षटकासाठी इथून मात्र अश्विन याला देखील निमंत्रण दिलं जाते. तर स्ट्राईक एंडला विचार केला तर विजय 2 या धावसंख्येवर खेळतोय, तर त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला चेतन 6 चेंडूंचा खेळ करत एका चौकाराच्या साह्याने मात्र 9 या धावसंख्येवर खेळतोय. तर तिसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात गोलंदाज अश्विन आणि पहिलाच चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने इथून मात्र पुन्हा एकदा चूक केली जाते. पहिलं जीवनदान चेतन पाटील याला मिळालं होतं आणि इथून मात्र दुसरं जीवनदान या इनिंग मधला मिळालं जातंय, ते म्हणजे विजय याला. तर मिळालेल्या संधीचं सोनं इथून मात्र करावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत एक जीवनदान देखील मिळालंय आणि मोठी धावसंख्या उभारण्याच्या पाठीमागे इथून मात्र पाठलाग देखील करावा लागेल. तर वैयक्तिक 9 या धावसंख्येचं योगदान चेतन याच्या माध्यमातून देखील दिलं जातंय. आणि आता मात्र सोडून दिला जातो ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू. पंच उदय तांडेल यांचा मात्र इशारा येतोय अवंतर. वाईटचा इशारा येत असताना अवंतर धावसंख्येत 1 ने भरणा होते. धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली जाते 2 गडी बाद 16.
तर मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु एकच धाव बळकावली जाते आणि एका धावेने धावसंख्या 17 या आकड्यावर देखील पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळतोय अश्विन. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी, आतापर्यंत एकही मोठा फटका या षटकामध्ये देखील पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, अवांतर दिशा भरकटली जाते गोलंदाजाची आणि त्याचा मोबदला इथून मात्र घनसोली या संघाला निश्चितच मिळाला जातोय. 1 ने धावसंख्या ऍड देखील होईल, एक धावसंख्या जाऊन पोहोचवली जाते, ती म्हणजे 2 गडी बाद 18. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु मोठा फटका इथून मात्र फलंदाजाला काय ठोकता आला नाहीये आणि या चेंडूवर देखील मिळवली जाते 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या 19 या आकड्यावर देखील पाहायला मिळते. जुनी विचार केला तर तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल. आतापर्यंत या षटकामध्ये 2 वाईट देखील फेकले, अवांतर चेंडू देखील फेकले गेले गोलंदाज अश्विन याच्या माध्यमातून. आणि आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चेंडू देखील अडवला जातोय आणि पहिला निर्धाव चेंडू या षटकातील फेकून देते गोलंदाज अश्विन आणि धावसंख्या स्थिरावली जाते 2 गडी बाद 19 या आकड्यावर. संदीपजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होते, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. बेलापूर 40+A चे अष्टपैलू खेळाडू, त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. तर गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल. आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू देखील होता आणि तिसरा अवांतर चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय अश्विन याच्या माध्यमातून आणि धावसंख्या देखील पुढे सरसवली जाते 20 या आकड्यावर. ये अवांतर चेंडूचा विचार इथून मात्र दिवा 30+B या संघाला करावा लागेल, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या अवांतर माध्यमातून फेकलेल्या धावा या मात्र महागड्या ठरू नयेत याचे देखील विचार करून गोलंदाजी करणं गरजेचं असेल. आणि इथून मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू फेकला जातोय आणि जखडून ठेवलं जाते चेतन पाटील याला. निर्धाव चेंडू, धावसंख्या 20 या आकड्यावर देखील पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू जाण्याचा शिल्लक असेल आणि कुठेतरी भरकटलेली दिशा मात्र पुन्हा एकदा सुस्थितीत येतोय तो गोलंदाज अश्विन. आणि आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि सुरेख पद्धतीची गोलंदाजी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. तर 3 अवांतर, 3 सिंगल आणि 3 निर्धाव, 3 हा आकडा आणि षटक पण तिसरा. एक आगलं वेगळं एक उदाहरण देखील पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 यामध्ये खर्च केल्या गेल्या अवांतरच्या माध्यमातून 3 धावा, 3 सिंगल आणि 3 निर्धाव, एकूण 6 धावा खर्च केल्या गेल्या. आणि धावसंख्येचा विचार केला तर एकूण संघाची धावसंख्या 2 गडी बाद 20. तर धारावीचे राजेशजी भोईर साहेब यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. 30+ क्रिकेट संघ दिवाले यांच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तर सामना चालू आहे. दिवा 30+B त्यांच्या विरोधात फलंदाजीसाठी सज्ज असलेला हा घनसोली 30+A हे 2 संघादरम्यान नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी देखील करतोय घनसोली संघ. 3 षटकाच्या अखेरीस 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर चौथे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु धावचीतची संधी आणि इथून मात्र फलंदाज क्रमांक 3
बाद होतोय विजय मात्र तंबूच्या आश्रयाला. तर 5व्या क्रमांकावर इथून मात्र फलंदाज येतोय राहुल. तर धावचीतच्या माध्यमातून सांघिक यश देखील मिळतोय दिवा 30+ बया संघाला. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र चुकी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. त्याचा खरपूस समाचार घेऊन या इनिंगचा पहिला षटकार फलंदाज चेतन याच्या बॅटमधून येतोय आणि या षटकाराच्या साह्याने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 26 या फटक्यांसाठी मात्र सलामीला आलेला आतापर्यंत शांत होता, परंतु संधी मिळाली आणि संधीचं सोनं एक गती परिवर्तन स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न देखील होता योगेशाच्या माध्यमातून, परंतु तो इथून आपल्या संघासाठी देखील चुकीचा ठरतोय. इथून मात्र मोठा फटका देखील पाहायला मिळतोय. तसेच आपण थेट प्रक्षेपण देखील पाहत आहात GTCच्या माध्यमातून जलपेशजी भोईर साहेब, तर ऑपरेटर संदीप मोरे आणि कॅमेरामॅन आपण पाहिलं अभिजित दुपे याला देखील पाहायला एक सुरेख अशी कामगिरी GTCच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मात्र थेट प्रक्षेपण देखील पाहायला मिळतो या सामन्यांचा. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा देखील पाहायला मिळतात धावफलकावर. मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, परंतु कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू देखील गेला, त्यावर मात्र एकच धाव आणि एका धावेने धावसंख्येला पुढे सरसावत असताना धावसंख्या 28 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. धावचा फलक मात्र हालत ठेवण्याचं काम इथून मात्र फलंदाजांच्या माध्यमातून केलं जाते. तर चांगल्या चेंडूला सन्मान देऊन इथून मात्र सिंगल बलकावली जाते, परंतु खराब चेंडूवर मात्र प्रहार इथून पाहायला मिळतोय तो फलंदाज चेतन पाटील याचा. तर वैयक्तिक 17 धावांचं योगदान देतोय आणि आता मात्र भिरकावलेला चेंडू जातोय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. चेतन याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा खणखणीत षटकार. चौतीस धावा धावफलकावर आतापर्यंत शांत असलेलं धावफलक इथून मात्र भरमसाठ वेगाने पळताना देखील पाहतोय. 2 षटकार देखील पाहायला मिळाले या षटकामध्ये. आता मात्र पायचीच्या स्वरूपात LBW च्या माध्यमातून इथून मात्र सलामीला आलेला चेतन पाटील उर्फ छोट्या बॅक टू दी पॅव्हिलियन. तर या षटकामध्ये देखील एक समीकरण पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावर 34 लॉस ऑफ 4 विकेट्स. या षटकामध्ये विचार केला तर 2 विकेट्स गोलंदाजांनी मिळवल्या, 2 सिंगल पाहायला मिळाल्या आणि 2 षटकार. मागच्या षटकामध्ये 3चा आकडा होता, तर या षटकामध्ये मात्र 2चा आकडा पाहायला मिळतोय. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेश, नौका फलंदाज स्वप्नील, स्ट्राईक एंडला आपण पाहाल राहुल. तर 5वा षटक फेकण्यासाठी गोलंदाज, तर विनंती असेल ऍक्टिवा गाडी आहे मैदानामध्ये ती काढायची बाहेर.
तर विनंती असेल धारावी संघाचे उत्कृष्ट गोलंदाज गणेश म्हात्रे, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. आपलं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तर वलूया सामन्याकडे 5व्या षटकासाठी. गोलंदाज रुपेश पहिला चेंडूवर भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र विसावला जातोय. उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज क्रमांक 5 बॅक टू दी पॅव्हिलियन. तर नवीन फलंदाज प्रवीण. तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हा देखील सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु थोडीस गफलत देखील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून होते आणि त्याचा मोबदला एका धावेच्या माध्यमातून कन्सोली या संघाला देखील मिळाला जातो. एका या धावसंख्येने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 35 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आणि 2 चेंडू मध्ये 1 गडी बाद आणि 1 धाव खर्च केली जाते. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, सुरेख प्रयत्न होता परंतु प्रयत्न ठरतोय असफल. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. ज्या क्षणी मात्र धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र घनसोली संघाला लाभली जाते आणि त्या क्षणी मात्र चुका मात्र दिवा संघाच्या खेळाडूंकडून होतात आणि 6 धावसंख्येचा मोबदला चुकवावा लागतोय दिवा संघाला आणि त्याचा मोबदला इथून मात्र घनसोली संघाला देखील होतोय. 6 या धावसंख्येने धावसंख्येचा विचार केला तर 1941. हा देखील बिग हिट केला जातोय. उंची जास्त परंतु लांबी देखील तेवढीच आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. फलंदाज प्रवीण याच्या माध्यमातून आणि 2 चेंडूंचा खेळ. 47 2 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा. या फलंदाजाला कुठं लपवून ठेवलं होतं घनसोली संघाने, तर उशिरा उतरवलाय की काय ही देखील शंका. आणि आता मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील तेवढाच चाणाक्ष. 47 धावा धावफलकावर. षटक क्रमांक शेवटचं आणि शेवटचा 1 चेंडू देखील जाण्याचा शिल्लक असेल गोलंदाज रुपेश. तर जी धावसंख्या मात्र रखडवली होती तिथे मात्र 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये मोठे फटके खेळून मात्र फलंदाजांनी मात्र आकार दिलाय आणि फायटिंग स्कोर उभारण्याचं काम इथून मात्र केलं जाते. हा देखील मोठा फटका आणि हा देखील चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. आणि ज्या धावसंख्येची आवश्यकता इथून घनसोली संघाला होती ती धावसंख्या मात्र इथून प्रवीण याच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार 1904 चेंडूंचा खेळ करत 16 धावा. धावसंख्या धावफलकावर 19 पाहायला मिळते. 51 आणि 52 धावांचं टार्गेट देखील असेल याची देखील नोंद घ्यायची. 51 धावा धावफलकावर आणि 52 धावांचा टार्गेट असेल तर दादा आपल्याला देखील विनंती असेल ज्या पद्धतीने आपण लाईन मध्ये आतमध्ये जातात त्या पद्धतीनेच बाहेर यायचंय.
चला घनसोली संघ मैदानात उतरायचं आहे, लाईनअप मध्ये मैदानात जायचं आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. तर चला सलामीची जोडी दिवा 30+ ब संघ आपण देखील उतरवायचे 52 धावांचा आव्हान देखील असेल. 30 चेंडू आणि 52 धावा देखील आपल्याला पूर्ण कराव्या लागतील आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम देखील आहे. सुरेख असं आयोजन 30+ नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून देखील शृंखला आयोजित केली जाते. 30+ क्रिकेट संघ दिवाळे यांच्या माध्यमातून या आयोजनाचा भार देखील सांभाळला जातो. त्यांच्या माध्यमातून शृंखला देखील आयोजित केली जाते. आणि पहिल्या दिवसामध्ये आपण विचार केला तर सकाळच्या सत्रातला दुसरा सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र कोपरकर्णे संघावर मात करून सारसोले संघ मात्र दुसऱ्या फेरीमध्ये देखील दाखल झाला. आणि आता मात्र चालू असलेली लढत आपण देखील पाहत आहात. घनसोली अ विरुद्ध दिवा ब या दोन संघादरम्यान तर विनंती असेल धारावी संघाचे गोलंदाज 40+ चे गणेशजी म्हात्रे साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. राजेश सरांच्या माध्यमातून आपल्याला देखील निमंत्रण दिलं जाते. आपलं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तर 40+ दिवाले संघाचे कर्णधार केशवजी कोहली सर आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. तसेच व्यासपीठावर आसनस्थ सुजितजी कोहली साहेब यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तर आयोजकांना विनंती असेल आपल्या शोभा हस्ते इथून मात्र त्यांचं यथोचित सन्मान देखील करायचा आहे. तर 40+ दिवाले संघाचे कर्णधार केशव कोहली सर यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. तर सुजितजी कोहली साहेब यांचं देखील इथं यथोचित सन्मान केला जातोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आपली उपस्थिती देखील तर पंचांचा इशारा येते. सामन्याला सुरुवात 30 चेंडू 52 धावा सलामीची जोडी कुणाल आणि त्याच्या सोबत मात्र नॉन स्ट्राईक एंडला राकेश गोलंदाज विजय. चालू असलेली लढत आपण पाहाल दिवा ब विरुद्ध घनसोली अ. तर 52 धावांचा टार्गेट. पहिला चेंडू आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्येचा श्री गणेश आणि 52 धावांच्या टार्गेटला सामोरं जात असताना दिवा ब या संघाकडून मात्र संत गतीचं क्रिकेट थोडस स्पीडअप करायचं. पंच आपण देखील सूचना करायच्या आहेत. तर मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये परंतु चेंडू जाईल. 1 धाव. इथून मात्र बलकावली जाते. क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तत्पूर्वी मात्र 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावसंख्येला पुढे नेण्याचं काम इथून मात्र केलं जाते. 2 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळतात. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं हाताळत असताना गोलंदाज विजय याला देखील पाहायला आता मात्र मोठा फटका येतोय आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावतायत 3 आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट देखील केल्या जातात आणि 2 धावाने धावसंख्येचा विचार केला तर 4. तर 19 धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा धावफलकावर अजूनही
48 धावांचं पाठलाग देखील करावं लागेल. 52 धावांचं टार्गेट देखील ठेवला होता आणि त्या टार्गेटला सामोरं जात असताना पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 3 चेंडूंमध्ये 4 धावा देखील बळकावल्यात. आता देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, सुरेख पद्धतीचा फटका खेळून इथून मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंच दिलीप सरांचा इथून इशारा येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने इथून मात्र धावसंख्या भिरकावून दिली जाते 8 या आकड्यावर. पहिल्या 2 चेंडूमध्ये सिंगल, तदनंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर आलेला हा चौकार. आता डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक देखील काव करण्याच्या दिशेने तैनात आणि तत्पूर्वी मात्र फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकावर 9 पाहायला मिळते. 52 धावांचं आव्हान देखील होतं आणि त्या आव्हानाला जात असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये संत गतीचं क्रिकेट देखील पाहायला मिळलं होतं, परंतु त्यानंतर आलेल्या चौथ्या चेंडूवर मात्र आक्रमकता भूमिका इथून पत्कारली गेली आणि चौकार देखील आला गेला. आता देखील बिग हिट करला जातोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, फलंदाज क्रमांक 1 इथून मात्र बाद होईल. राकेश वैयक्तिक 1 या धावसंख्येची खेळी करून बॅक टू दी पॅव्हिलियन. तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा हादरा, सलामीला आलेला राकेश मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू आणि अजूनही 43 धावांची आवश्यकता असेल तर नवीन फलंदाज राकेश मडवी मात्र बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी राकेश पाटील मात्र खेळपट्टीवर तैनात झालाय. तर गोलंदाज स्वप्नील वैयक्तिक पहिलं आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी देखील सज्ज झालाय आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा इथून मात्र खर्च केल्या गेल्या. तर स्ट्राईक एंडला आपण पाहाल नवनिर्वाचित फलंदाज राकेश पाटील. गोलंदाज स्वप्नील पहिला चेंडू इथून मात्र निर्धाव आणि गचाळ फेकी देखील होते, परंतु कोणतीही धाव बलकावली जात नाहीये. निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू फेकला जातोय. तर ज्यावेळी धावसंख्येची आवश्यकता होती घनसोली संघाला, ती मात्र प्रवीण याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. 2 षटकार 1 चौकार, 4 चेंडूंचा खेळ करत 16 धावा वैयक्तिकरित्या घनसोली संघासाठी आणि नो बॉलचा इशारा येतो. बीमर पद्धतीचा चेंडू तर मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल. तत्पूर्वी मात्र 2 धावा म्हणजेच 1+2 3 धावा, 3 धावा इथून मात्र आणि फ्री हिटची संधी देखील असेल आणि दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना धावसंख्या विचार केला तर नेऊन ठेवली जाते 12 या आकड्यावर. फ्री हिटची संधी असेल, मैदानामध्ये संधी वारंवार चालून येत असते, परंतु संधीचं सोनं देखील करणं तितकंच गरजेचं असतं. इथून मात्र सोडून दिलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा. पंच दिलीप पाटील यांचा इशारा येतोय. आव्हान तर धावसंख्येत 1ने भरणा होत असताना धावसंख्या नेऊन ठेवली जाते 13 या आकड्यावर. अजूनही फ्री हिट देखील कायम असेल याची देखील नोंद घ्यायची आहे आणि फ्री हिटची संधी आणि संधीचं सोनं कितपत उठवलं जातंय फलंदाज राकेशाच्या माध्यमातून, परंतु वाईटचा इशारा. पंच दिलीप पाटील यांचा इशारा येते. आव्हान तर धावसंख्येत बॅक टू बॅक दुसरा वाईट इथून मात्र स्वप्नील याच्या माध्यमातून फेकला जाते. थोडीशी खराब गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळतोय. पंचांचा जो डिसिजन असेल
तो अंतिम असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. इथे कोणताही रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. रिव्ह्यू सिस्टीम 30+ मध्ये नाही आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. जे नियम इथून मात्र 30+ नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जे लादले गेले आहेत त्याचीच अंमलबजावणी इथून मात्र केली जाईल याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. त्या व्यतिरिक्त कोणताही नियम इथे स्वीकारला जाणार नाही. थर्ड अंपायर नाहीये. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. अवांतर पंचांशी कोणताही वाद करायचा नाहीये. अवांतर धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोचली जाते 14 आणि फ्री हिट देखील कंटिन्यू असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. हा देखील बिमर. चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. इथून मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल. एका षटकामध्ये 2 बिमर फेकू शकत नाही आणि इथून मात्र स्वप्नीलाच्या माध्यमातून 2 बिमर पद्धतीचा चेंडू फेकला जातोय आणि इथून मात्र गोलंदाजी इथून करता येणार नाही या स्वप्नील याला. तर 1+1 अशा 16 धावा देखील धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं. आतापर्यंत विचार केला तर खराब चेंडू फेकले गेले अश्विनाच्या माध्यमातून. पहिला निर्धाव चेंडू आल्यानंतर त्यानंतर मात्र बिमर पद्धतीचा चेंडू, त्यानंतर 2 वाईड, त्यानंतर पुन्हा एकदा बिमर. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आणि बिमर 2 फेकल्या कारणाने इथून मात्र दंडित केलं जात आहे. आणि कोणतीही पद्धतीची गोलंदाजी या शृंखलेमध्ये मात्र करता येणार नाहीये. तर तसेच चिन्ना रायडू साहेबांचं आगमन होते. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व त्यांच्या साथीदारांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. आपणास देखील विनंती असेल व्यासपीठावर यायचं, आसनस्थ व्हायचंय. चिन्ना रायडू साहेब आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत असेल. तर षटकार इथून मात्र आलाय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 22 आणि 22 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 30 धावांची आवश्यकता देखील असेल. तर विनंती असेल आयोजकांना की व्यासपीठावर आसनस्थ चिन्नाजी रायडू सर यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. ते षटकाराच्या साह्याने इथून मात्र 52 धावांचं आव्हान देखील थोडंसं सोपं होताना दिसते. 22 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असेल आणि 30 धावांची आवश्यकता असेल. तर विनंती असेल जगन्नाथजी कोहली साहेब आपले शुभ असते इथून मात्र चिन्नाजी रायडू साहेब यांचं मात्र प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन यथोचित स्वागत करायचंय. तसेच यादवजी साहेब यांचं देखील यथोचित स्वागत करायचं. आपलं देखील सहर्ष असं स्वागत असेल. आपली उपस्थिती देखील मोलात. इथून मात्र विरकावलेला चेंडू तसेच 40+ बेलापूर संघाचे उत्कृष्ट खेळाडू कर्णधार हरीशजी कोहली साहेब यांचं देखील
जगन्नाथजी कोहली साहेब यांच्या माध्यमातून स्वागत केलं जाते आणि षटकार येतो या चेंडूवर आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 34 लॉस ऑफ आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी 3 चेंडूमध्ये 3 षटकार टोकणारा फलंदाज देखील असेल त्याचं नाव आहे राकेश पाटील तसेच दिवाले 40+ संघाचे कर्णधार केशवजी कोहली साहेब यांचं देखील जगन्नाथजी कोहली साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय आणि 4 चेंडूमध्ये 4 षटकार काय फलंदाजी करतोय ज्या पद्धतीने मात्र खेळपट्टीवर 1 डाऊनच्या माध्यमातून तैनात झाला तदनंतर खेळून काढलेले हे चेंडू तसेच 40+ धारावी संघाचे अष्टपैलू खेळाडू राजेशजी भोईर साहेब यांचं देखील सन्मान करायचं आहे तसेच बेलापूर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू देखील संदीपजी म्हात्रे साहेब यांचं देखील याच्या तिथं सन्मान करायचं आहे जगन्नाथजी कोहली साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला देखील जातोय आणि शेवटच्या चेंडूवर चौकार आणि 2 षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावर 44 आणि या समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता सारसोले संघाचा संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय तर थोडीशी औपचारिकता तसेच विनंती असेल किशोरजी पाटील साहेब करावे आपण देखील व्यासपीठावर यायचंय तसेच वासुदेवजी कोहली साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचं आपलं देखील याच्या तिथं सन्मान केला जाईल तर निलेशजी डोंगरे साहेब आग्रोळी आपण कुठे असाल तर आपण देखील व्यासपीठावर यायचंय आपलं देखील सहर्षाचं स्वागत असेल 18 चेंडू 8 धावांची आवश्यकता होती आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज प्रदीप तर पहिला निर्धाव चेंडू इथून पाहायला मिळतोय निलेशजी डोंगरे साहेब आग्रोली यांचं देखील आगमन होतं त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल तर दुसऱ्या चेंडूवर इथून मात्र 1 धाव त्यांचं देखील यथोचित सन्मान करायचं आहे हे देखील जगन्नाथजी कोहली साहेब यांना विनंती असेल तसेच वासुदेवजी कोहली साहेब आपणास देखील विनंती असेल आपलं देखील सहर्ष स्वागत असेल जगन्नाथजी कोहली साहेब यांच्या शुभ हस्ते इथून मात्र त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय आणि आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू अवंतर धावसंख्येत 1 ने देखील भरणा होत असताना धावसंख्या धावफलकावर देखील पाहायला मिळते 16 धावांचं 16 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 6 धावांची आवश्यकता देखील असेल आणि हा मात्र 1 बाउन्स चेंडू जातोय विजयी षटकार आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन हार्ड लक असेल घनसोली असंघ आपणास देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असेल